येडगाव 14 नंबर ते कारखाना फाटा रोड कॉन्क्रिटीकरण झाले, पण साईडच्या पट्ट्या त्यांचं साईड पट्ट्याचं अप्रोचेस सगळे तसेच राहिले, प्रॉपर फिलिंग झालं नाही. साईड पट्ट्यांच्या कडेला रोलिंग झालं नाही, त्यामुळे साईड पट्ट्या एक फूट खाली खचल्यात, 1 फूट खाली खचल्यात. त्यामुळं रस्ता धोकादायक बनलेला आहे. प्रॉपर फिलिंग झालं नाही, रोलिंग झालं नाही प्रॉपर कडे कोपऱ्याबरोबर. त्यामुळं हे काम नाही झालं तर आम्हाला हे करावं लागेल, तीव्र आंदोलन करावं लागेल. लोकांचं रात्रीचा रहदारीचा प्रश्न आहे. तुमचं काय म्हणणं आहे? बोला. आमच्या शेताकडे जाणार हा रस्ता आहे. साधारणपणे हा जो कारखाना रोड आहे त्या रोडला इकडं रोज आमचे जाणं येणं असतं. रस्त्याने जे सिमेंटचा जो रोड झाला आता, त्यामुळे लोकांची वाहतूक जास्त वाढलेली आहे आणि लोकांचं रोड चांगला असल्यामुळे स्पीड भरपूर असतं इथं गाड्यांना, त्यामुळे ॲक्सिडेंटचं होण्याचे चान्सेस जास्त आहे चौकामध्ये. आणि ह्या चौकात त्यांनी मुरम वगैरे टाकायला पाहिजे, कंप्लीट पूर्ण दाबून वगैरे प्रेस करून व्हायला पाहिजे. ते होत नाही, झालेलं नाही, बरंचसं काम इनकम्प्लीट आहे. त्या अधिकाऱ्याला काही बोललं तर ते उलटी उत्तर देता येते. काय अधिकारी काय बोलते? नंतर होणार आहे सगळं, आपण नंतर करू येईन असं तसं. पण आता आम्हाला जस्ट वापरायसाठी जो रोड केलाय तिथं बघा, हा खड्डा जो दिसतोय ना, कम्प्लीट खड्डा इकडे जर आम्ही इकडून गाडी आली तर इकडे गाडी पलटी होण्याची जात शक्यता आहे. इकडून ज्यावेळेस फुल गाडी स्पीडमध्ये येते, चौकामध्ये पहिल्या रोड आता रोडमध्ये भरपूर फरक झालेला आहे. गाड्या पूर्ण धावताय आता, त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी लवकरात लवकर हे सगळं करून द्यावं, नाही तर अन्यथा त्याचे वेगळे परिणाम होतील. अनेकदा अपघात झाले आहेत, मागच्या वेळेस सुद्धा झाले आहे, तिकडं- मी वाता वाचले. त्या दिवशी गाडी पलटी झाली असती, किंवा आम्ही होतो त्याच्या मागे बॅक साईड, त्यामुळे लगेच उतरलो, त्याला काढून दिली कंप्लीट, म्हणजे झालं. आता हे सगळं पाणी तुमच्याकडे येतं शेतांमध्ये, त्याचं काय? पाणी मग त्याला पहिलं साईड वगैरे पहिलं पाईप वगैरे टाकले आहेत ते. आता पावसा पुढे काही अचानक जर जास्त पाऊस झाला तर त्रास होणार. तुमची मागणी काय? साईड पट्ट्या पूर्ण प्रेस करून भरायला पाहिजे. ते काय होतं, ही जी कोर आहे, या कोरला ज्यावेळेस गाडी स्लिप व्हायची दाट शक्यता आहे, ते पूर्ण त्याच्यावर रोलिंग करून त्या साईड पट्ट्या बरोबर आपण त्यांना ठेकेदाराला विचारलं तर ते म्हणतात 16 मीटर आणि ते मेजरमेंटनुसार त्यांनी ती पट्टी भरलेली. अहो दाबून नाही ना, दाबून पूर्ण प्रेस व्हायला पाहिजे ना मुरम त्याच्यावर. फिलिंग होऊन रोलिंग व्हायला पाहिजे कडे बरोबर. रोलिंग न झाल्यामुळे आता हा खड्डा पुढचा बघा, हा एक खड्डा भरेल नाही, एक खूप खड्डे पडलेत. डेंजर वाहतुकीला रात्री तरी कोणी गेलं तर काय समजणार. महिला वर्ग या ठिकाणी स्कूटीवर जात असतो. लहान लहान मुलं जे आहेत इलेक्ट्रिक स्कूटीवरून या ठिकाणी जात असतात. काय सांगा, सायकलवर सुद्धा अनेक मुलं, शाळकरी मुलं इथून जात असतात. चौक आहे ना, रहदारी जास्त असते. या रोडला कम्प्लीट 100 मीटर पर्यंत कमी त्यांनी मुरम टाकून कम्प्लीट स्लोप करायला दाखवा, पाहिजे. तुम्ही दाखवा कसं काय. मेन वस्तीपर्यंत वस्तीला जाणार रस्ता कसा पाहिजे. मुरम खाली करून दिलेला आहे, पुरं कम्प्लीट लांबी. ज्यावेळेस पुढून तिकडून गाडी येते त्यावेळेस टपऱ्यानंतर गाडी थांबते, समोर इथून ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता असते. आम्ही ते बघितले बऱ्याच वेळा. इकडून गाडी आल्या. पूर्ण जर बिसेमाळा चौकात जो आहे ना हा रोड कम्प्लीट, हा 100 मीटर पर्यंत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तेवढा लांब व्हायला पाहिजे कम्प्लीट. ज्यावेळेस सिमेंटचा होणार आहे त्यावेळेस 100 मीटर. हा, बर. हा खालून जर हा चढ असा पाहिला, याच्यावर काय केलेलं नाही. उंच जागेवरती ना, त्यामुळे ट्रॅफिकला समस्या तयार होती, निर्माण होती. रोलिंग पण नाही केलं. तुम्ही हा संबंधित जो कोपरा आहे तो पण कोपरा, तोच प्रॉब्लेम आहे. जागेवरती ज्यावेळेस तिकडून दोन्ही साईडनी गाड्या येतात त्यावेळेस त्यांना टर्न घ्यायला प्रॉब्लेम होतो ना. आपल्या बायकांना सपोर्ट करायला पाहिजे. संबंधित ठेकेदारांशी तुम्ही संपर्क साधला का? नाही साधला कोणी, पण साधून आम्ही त्याला सांगू शकतो, अधिकाऱ्यांना सांगू शकतो. अधिकारी कुठं भेटायचे, अधिकारी येत नाही साईडवर. बघू आता अधिकारी तुमच्या बातमीनंतर जागे होती, तसे काही जागे होत नाही ते. टाका. ठीक आहे, ओके.